ओलसर कोकम आवडतात आणि काही जणांना सुके कोकम आवडतात. मागणी जास्त आहे आणि उत्पन्न कमी आहे. म्हणजे पावसाचं पाणी लागलं कुठल्या पण फळाला की ते फळ कसं खराब होतं. दोघं गेले होते तळ्यामध्ये, पण तळ्यात डॉक्टर माझं काम करते फुलं काढायचं. हे बघा आमचे सकाळी सकाळी खाऊ खायला एक राऊंड मारून आता आलेत बाहेरून. त्यांच्यासाठी केक आहे ना आणून ठेवला आहे, ह्या डब्यामध्ये भरून ठेवला आहे. एवढे लबाड झालेत ना दोघं जण. बस झाला आता, जास्त नाही खायचं गोड. आता खेली खेली करा. त्यांना एवढी तहान लागलेली पाण्याची, तो बाऊल तिथं होता आतमध्ये, पण तिथे जाऊन प्यायलंच नाही. जेव्हा मी इथे आणून दिलं ना तेव्हा दोघं जण पाणी प्यायले. बोला पाणी पिवा, पी पाणी शेरू. वाघ्या बस झाला आता, बाहेर जाऊन आलात ना. जास्त नाही खाऊ खायचा, थोडासा खाल्ला बस झाला. बसा आता शांतपणे, बसा बसा शेठ, शेरू शेठ. चला आपण आपलं नेहमीचं काम फुलं काढून घेऊया. हा अरे मला चहा राहिला प्यायचा. चहा प्यायला घेतला होता. हे दोघं जण आले ना बाहेरून शिसू करून, त्यांना तहान लागली होती, त्याच्यामुळे मग पाणी आणायला गेली मी. ही बघ कळी काढली छान. अजून फुलं काढायचेत, पहिला चहा पिते. हा बघा इथेच ठेवलाय चहा. तो मी काल बांधला झाड, खाली सगळं जमिनीवर लोळ होता. नाही अजून काढाय फुलं तर काढून झाल्यानंतर. ते कटर बघ ना, ते आता फुलं काढलेत ना, ते झाडाचं हे करायला लागेल थोडंसं. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर सकाळी सकाळी आता बागेतली फुलं काढून घेतली आणि गजरे बघा ओवायला सुरुवात केलेली आहे. असे मी 2 गजरे ओवलेले आहेत. एक झाला आहे तयार आणि हा दुसरा करते, दाखवते 1 मिनटं. तुमच्या सगळ्यांच्या भरपूर कमेंट्स ना की ताई गजरा करा गजरा करा. गजरा मी बनवते दरवर्षी, पण सध्या आपल्या मसाल्याचं चालू होतं त्याच्यामुळे वेळ माझ्याकडे खूप कमी होता. हा बघा हा एक आणि हा एक, ह्याचं काम चाललं आहे अजून. असं आगळ टाकलाय ना तेव्हा व्यवस्थित. माझे हात बघ. हा मस्त छान आहे, जरा म्हणजे सगळ्यांना दिसेल ना. छान आहे, छान हात छान आहेत. ते तोंडाला लाव. हात बघा, हे सुप बघा. थोडी तर मागच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोकमाचं दाखवलं होतं. विक्रीसाठी आपण कोकम आणलेले आहेत आणि त्यावेळेस 1-2 ताईंनी मला म्हणजे विचारलं होतं, ह्याच्या व्हॉट्सअपला मेसेज आलेले की कोकम तुमचे एवढे लाल कसे आणि ओलसर होते ना कोकम. काही जणांना ओलसर कोकम आवडतात आणि काही जणांना सुके कोकम आवडतात. तर अर्धे आम्ही की नाही पॅकिंग केलेले आहेत ओलसर कोकम, आणि आता हे थोडेसे आहेत ना ते उन्हामध्ये वाळत घातलेले आहेत. 2 दिवस आगळमध्ये हे कोकम ठेवलेले आहेत. म्हणजे अगोदर पण ठेवले होते आणि पुन्हा अजून 2 दिवस आम्ही ठेवले, म्हणजे 2 फूट दाखवलेले आहेत आणि आता उन्हामध्ये वाळत घातलेले आहेत. आणि कोकम बघा, हा ताजा फ्रेश कोकम आहे. रंग बघा, लाल रंग आहे. कोकमाच्या रंगावरून लगेच माहिती पडते. हा ह्या वर्षीचाच माल आहे. जुना कोकम असतो ना तो काळा पडतो सुकवल्यानंतर, आणि हा कोकम बघा अजून पण लाल आहे आणि एकदम 1 नंबर क्वालिटीचा आहे. माझ्या हात बघा तुम्ही, आगळ बघा कसा हाताला. म्हणजे इथे आणल्यानंतर पुन्हा मी 2 दिवस त्या आगळमध्ये घालून ठेवलेलं आहे. म्हणजे एक्स्ट्रा आगळ त्याला कोकमाचा म्हणजे लावलेला आहे. आणि आता समजा 1-2 दिवस जरी ऊन दाखवलं ना तर हे कोकम छान असे म्हणजे काय थोडेसे काळे पडतात ऊन दाखवल्यानंतर. ऊन पडल्यावर थोडे ते काळे होणारच ना, सुकणार ना. ती साल आहे, ती कसं व्यवस्थित लावलेलं आहे. साल आहे, ती साल सुकणार. बघा हा थर आहे ना, आम्ही एकावर एक ठेवलेला आहे, अजून काही पसरवलं नाहीये. याचं कारण पण सांगते, कारण या कोकमामध्ये भरपूर आगळ आहे आणि तो आगळ कसा तो प्लास्टिकला लागेल ना, त्याच्यामुळे जरा आता म्हटलं जरा याला ऊन लागू दे, त्या आगळ कसं सुकेल कोकमावरच. आणि जरा सुकला ना 1 दिवस आणि मग उद्याला आम्ही जेव्हा सुकू ना त्यावेळेस मग चांगलेसे पसरवून टाकूया. पण आज असे एकावर एक थर टाकूनच केलं, म्हणजे आगळ आपला वाया नको जायला, या म्हणजे विचार करून सगळं केलेलं आहे असं. हे बघा, म्हणजे आपण आता कुठली पण वस्तू करतोय तर ती चांगल्या प्रकारे केली पाहिजे. त्याच्यामुळे या गोष्टी म्हटलं तुमच्याशी पण शेअर करूया. सूप बघा किती लाल झालाय तो. तुम्हाला मी आता आगळ पण दाखवते, जो कोकमात ना आगळ जो निघतो ना तो तुम्हाला मी दाखवते. ह्या वर्षी कोकम खूप महाग आहे. तुम्ही कुठेही तुम्ही चौकशी करा, कोकम ह्या वर्षी भरपूर महाग आहेत. याचं कारण सांगते, म्हणजे पाऊस पडून गेल्यामुळे यावर्षी कोकमाचा दर खूप जास्त आहे. तुम्ही कुठेही चौकशी करा,
मला खूप जण असं विचारते ताई प्राईस काय आहे, तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती मेसेज करा किंवा कॉल करा, तुम्हाला किंमत वगैरे सगळी सांगितली जाईल. आणि मला असं वाटतं की कोकम आत्ताची पिकाला म्हणजे सुरुवात झाली, आणि 15 पाऊस दिवस सुरुवात झाले. झालेला आहे. आणि पाऊस पाऊस पण पडतोय आणि त्याच्यामुळेच कोकम की नाही यावर्षी खूप महाग आहेत. आगळ सुद्धा खूप महाग आहे. आता आम्ही सगळीकडे चौकशी केली, त्याच्यामुळे ह्या गोष्टी मी तुमच्याशी शेअर करते. जवळजवळ महिना झाला आम्ही या कोकमाच्या मागे लागलो होतो की कोकम आम्हाला हवेत. कारण खूप जणांच्या आम्हाला कमेंट्स की ताई जशी तुम्ही हळद विकलात ना, हळद आपल्याकडे 1 नंबर क्वालिटीची हळद होती आणि सगळ्यांना जितक्या पण कस्टमरने आपल्याला जे घेतलेले आहे ना, सगळ्यांना हळद आवडलेली आहे. आणि त्याच्यामुळेच कोकम हे तुमच्यासाठी खास खूप शोधून शोधून आणि मेहनत घेऊन हे कोकम आहे ना मागवलेले आहेत. आपल्या बागेमध्ये कोकम अजून तयार झालेले नाहीत. म्हणजे खूप जणांनी असं मला विचारलं की तयार म्हणजे अजून तुमच्या झाडाची कोकम आहेत तर नाही, ही मी बाहेरून मागवलेली आहेत कोकम. आपले आहेत ओळखीची त्यांच्याकडनं. आपल्या बागेतली झाडं अजून की नाही लहान आहेत आणि मला असं वाटतं की साधारण एकाच वर्षामध्ये फळ लागायला की तयार होईल आणि त्यावेळेस त्याच्यानंतर मग आपल्या बागेतली ताजी कोकम तुम्हाला मी तयार करून विकीनच. पण ही आता सध्या बाहेरून आपण खरेदी केलेली आहे आणि त्याच्यामुळेच म्हणजे एक पावसाचा हे सांगते, पावसामुळे कोकम ह्या वर्षी खूप महाग आहे. तुम्ही कुठेही चौकशी आता करा. कोकम सुकवणे पण हे आहे ना. हा. like, आणि अजून आत्ताची तयार व्हायला सुरुवात झालेली आहे आणि आता बघा पाऊस जेव्हा चालू होईल ना त्यावेळेस ते कोकम तयार होतील आणि मग तेव्हा मग माती मोल त्या कोकमाला काही किंमत नाही. वेलू पण नाही आणि भाव पण कमी पडतो आणि म्हणजे काही आणि त्यावेळेस तुम्हाला मिळणार पण नाही, कारण पावसात सुकवणार कशी आणि तयार करणार कशी. पुसतात मग ते जास्त खराब असं होतात. ते जास्त असं आगळ बिगळ होतं. मग म्हणजे ते मागणी जास्त आहे आणि उत्पन्न कमी आहे, त्याच्यामुळे कोकम यावर्षी खूप महाग आहेत. तुम्हाला आता मी आगळ दाखवते. म्हणजे ह्या आगळमध्ये मी कोकम भिजत ठेवले होते 2 दिवस, ते पण तुम्हाला दाखवते. हे बघा, जरा जवळ घे ना फोन. हा बघा, हा आगळ आहे कोकमाचा. आता हा इतका आगळ की नाही उरलाय, तो आता मी ह्या बॉटलमध्ये भरून ठेवणार असं. कारण 2 दिवस आगळ म्हणजे ठेवल्यानंतर हा इतका आता राहिलेला आहे. म्हणजे किती आगळ असेल तुम्ही विचार करा. हे बघा, माझा हात बघा, एकदम 1 नंबर क्वालिटीचा आपला कोकम आहे. तुम्हाला जर का हवा असेल कोणाला, थोडासा महाग आहे, मी स्वतः पण तुम्हाला सांगते की थोडासा महाग आहे. कारण सगळ्या खर्चाचा विचार केला म्हणजे आपला ट्रान्सपोर्टचा खर्च आहे, पॅकिंगचा खर्च आहे, परत आणून परत सगळं. आता ही जी मेहनत आहे, आता पण बघा मी मेहनत केलेली आहे त्याच्यामुळे कुठेतरी आपल्याला 2 पैसे सुटायला पाहिजे आणि उत्पन्न कमी आणि मागणी जास्त, हा सगळा प्रकार आहे. त्याच्यामुळे पावसाच्या नंतर तुम्ही जर का खरेदी करायला गेलं तर तुम्हाला कोकम मिळेल की नाही यात पण शंका आहे. नाही मिळेल, पण तो जुना असतो ना, तो जुना सुकत असेल तर. पण राहिलेला असलेला कसं असतं बघ, हा. जुन्या कोकमाचं कसं आहे काळा पडलेला आता हे जे कोकम पडणार म्हणजे जे आता माल पावसात खराब होतो, हे होतो, खराब कीड पडलेली असते. कीड पडलेले किंवा नाही किडे पडलेले कोण असं नाही नाही, पण वापरत. पावसात ना पाऊस पडला की आंबे असू दे, कुठली पण खाण्याची नाही वस्तू, नाही, जी कोकम, वस्तू खराब होते ना, म्हणजे कीड कसं पडतेच. ते कसं आहे, अर्ध पिकलेलं अर्ध कच्चं शेतकरी मग तो काढतो माल, हा, पटापट मग माल काढतो आणि तसाच मग देतो. हा. आज कच्चा पक्का, कारण का त्याला पण उत्पन्न हवं असतं. आता आमच्याकडे बघा जाम झाड, गुलाबी जाम आपल्याकडे झाड आहे आणि खूप जण मला विचारते ताई आम्हाला विकत हवेत. मागच्या वेळेस पण मला सांगितलं, पण त्यावेळेस आहे ना हळू नको फोन जास्त, तर फोन आहे ना हलता पूर्ण जेव्हा हलवतात. तर त्यावेळेस आहे ना पाऊस पडला, जाम आपल्याकडे तयार होते, पण पाऊस पडला आणि त्याच्यामुळे पावसामध्ये म्हणजे पावसाचं पाणी लागलं कुठल्या पण फळाला की ते फळ कसं खराब होतं. आता ह्या जाम सालवालं आपलं काही फळ नाही आहे, ते बिना सालीचं फळ आहे जाम, त्याच्यामुळे किडा पडायचे चान्स असतात आणि त्याच्यामुळे मग आम्ही ते विक्रीला काढले नाही. आम्ही नाही सांगितलं की नाही म्हणून. आता आपलं झाड धरलेलं आहे आणि आता बऱ्यापैकी ऊन वगैरे आहे, त्याच्यामुळे काही काळजी नाही. एक साधारण 4-5 दिवसामध्ये जांब आहेत ना गुलाबी तयार होतील आणि जर कोणाला हवे असतील म्हणजे चौकशी असते. आता पण मला मेसेज आले होते की ताई जाम तयार झालेत का. तयार झाले की मग पाठवू काय. हां, कुणालचे बाबा शूटिंग करतात, किती फोन बघा हलवत आहेत. झोपा झोपा. हे बघा सगळी अंथरुणं खाली पडली दोघांना आता बांधून ठेवलंय बघा. कारण आहे ना बाहेरचा एक डॉगी आला होता, 2 जण गेले होते बाहेर, त्याच्यामुळे आता दोघांना बांधून ठेवलंय. लबाड पोरं, हां लगेच मारामारी करायला तयार. ह्यांना आंघोळ्या पण घालायच्यात दोघांना आज. हा बघा कसा लबाड बघा, बांधून ठेवल्यानंतर हे अशी तोंड होतात आमची. चला ह्यांना खायला पण द्यायचं आहे. आता माझं किचनमध्ये काम चाललेलं आहे, म्हणजे कोकमाचं सगळं करून घेतलं आणि इथे सगळ्यांच्या आंघोळ्या सगळं चाललं आहे. आणि इथे किचनमध्ये आज मी साबुदाण्याची खिचडी बनवते. इथे अरे गरम आहे, बटाटे जरा घातलेत. बटाटे कुकरला लावायची होती पण मी विसरली, घाईमध्ये डोक्यातनं निघून गेलं.
आणि बघा कुकर पण लावून झाला इथे वाघ्या शिरूसाठी. आणि हे बघा हे साबुदाणे रेडी करून ठेवलेले आहेत. आता म्हटलं रेसिपी काय दाखवायची, सगळ्यांना माहिती आहे साबुदाण्याची खिचडी. त्या सगळं मीठ साखर वगैरे सगळं लिंबाचा रस बी सगळं घालून ठेवलं आहे. पटकन आता फोडणीला घालून घेते. साबुदाण्याचे वडे करायचे होते. बटाटी मी धुवून वगैरे ठेवली आणि कुकरला लावायला विसरले. त्याच्यामुळे आता साबुदाण्याची खिचडी बनते आपल्याकडे. ही बघा बटाटी 4 बटाटी काढली होती. आता 2 ती चिरून टाकली, वाफेवरती शिजत ठेवले. तर 2 जण निघालेले आहेत डॉक्टरकडे जायला. कुणालचे डोळे चेक करायचेत, कुणाला अजून तयारच होते. आणि मी आता माझं आवरलं, देवाला हात जोडले आणि आता हा गजरा आहे ना तयार करायला तो जरा माळते. ही बघा पिनं वगैरे घेतलेली आहेत. इतका सुगंध छान आहे ह्या फुलांचा, वाटतो ना छानपैकी. विणलाय बघा कसा आहे ना, एकदम घट्ट. साधा सिंपल विणलेला आहे सुई घेऊन, काय गाठी बिठी काय मारलेलं नाही आहेत, तरी पण बघा किती छान वाटतं ना घट्ट एकदम विणल्यावर का. 12 वाजवलं. कुणाला जा लवकर, वाजले बघ किती. दवाखाना बंद होऊन जाईल रे. सगळं लेट ना ह्याचं. काय फेकलं ते मी सुकायला ठेवलेली मिरची फेकून मारली. मी म्हटलं काय फेकलं. हां मिरचीवालीला मिरची. हे बघा निघाले आमचे शहेजादे. तयार व्हायला सगळ्यात उशिरा. कुणाला लय टाईम लागतो, कधीच वेळेत तयार नसतो. बाय बाय तर कर आईला. तर गेले 2 जण. आता मी चालले किचनमध्ये, थोडंसं जरा किचन आवरते. आणि आज वार आहे रविवार, त्याच्यामुळे संध्याकाळी काहीतरी चटपटीत खाण्याचा विचार आहे. तसं त्यांना सांगितले थोडंसं काहीतरी घेऊन या, आपण बनवूया. आता बघूया काय सामान आणतात काय माहीत नाही मला. आणि हे बघा गजरा पण मी घातलं आहे विणलेला, छान वाटतं ना. 1 वर्षानंतर पुन्हा गजरा. गेल्या वर्षी आपल्या बागेतला तयार करून माळला होता आणि डायरेक्ट आता ह्या वर्षी. मला बाकीची कुठली फुलं अशी फारशी आवडत नाही, म्हणजे केसात माळायला मला मोगराच खूप आवडतो. आता चाफ्याची फुलंसुद्धा आपल्या बागेमध्ये भरपूर असतात, पण मला ते केसामध्ये माळायला जास्त असं आवडत नाही. देवासाठी ठीक आहे, देवासाठी सगळं ठेवते मी, कसं आहे. चला जाऊया जरासं किचन आवरून घ्या, तोपर्यंत हे 2 जण येतीलच. आपले वाघ्याचे रू आता मागे ना झोपलेले आहेत. हां तुम्हाला मी दाखवते पाहिजे तर. मग अशी मस्ती करत होते, परत बाहेर गेले होते, त्याच्यामुळे त्यांना आता बांधून ठेवलं आहे. बाहेरचा ना एक डॉगी आला होता, त्याच्यामुळे म्हणजे त्यांच्या नादाने परत जातील नाही, मग बांधून ठेवलं दोघांना. थोड्या वेळाने सोडून, आता नाही सोडणार. झोपा आता गपचूप. वाघ्या बघतो माझ्याकडे. हां आणि आता बाहेर जाऊन मला कोकम पण बघायला लागते ना, जरा एक हात फिरवते. कारण मगाशी म्हणजे झाले आता 2 तास झाले कोकम बाहेर टाकलेले. तो रस आहे ना खाली प्लास्टिकला चिपकायला नको ना, म्हणून ते एकावर एक थर टाकले होते. आणि आता बऱ्यापैकी ऊन लागले, त्याच्यामुळे थोडेसे जरासा पसरवते जाऊन. हे बघा आपले चंगू मंगू बघा बांधून ठेवले ना. बसा खाली. हा जाम लबाड आहे बोका हा. कुठं जायचं आहे, कुठं जायचं आहे. ह्याला लय बाहेर असतं लक्ष यायचं वाघ्याचं. लबाड बोका. काय नाही आता एवढंच नाही सोडणार. थांब जरा थोडा वेळ. दादाला येऊ दे, बाबाला येऊ दे, मग तुम्हाला सोडते. हां थोड्या वेळाने. शानी पोरं माझी ग, छानी पोरं माझी. मला काम आहे आता, हो की नाही. बचा खाली बच्चा. हां तर आता मी आलेली आहे किचनमध्ये. किचन आवरते, थोडंसं भांडे वगैरे घासायचे, जेवण वगैरे करून घेतलं. बाहेर कोकम आहेत ना, त्यांना पण जरा हात वगैरे फिरवला, थोडेसे जरा वर खाली केले. आणि आता संध्याकाळी आम्हाला जायचं बाहेर, म्हणजे थोडंसं असं प्लॅनिंग केलं होतं की संध्याकाळी छान असं काहीतरी बनवूया जेवणाचं वगैरे, पण ते सगळं कॅन्सल करावं लागणार आहे. कारण आम्हाला की नाही दवाखान्यात जायचं आहे, कणकवलीला जायचं आहे आम्हाला. म्हणजे कुणालचे डोळे की नाही चेक करायचे, त्याला की नाही नवीन चष्मा बनवायचा आहे. आणि त्याच्यामुळे मग डोळे चेकअप करूनच नवीन चष्मा करायचा आहे. आता 2 जण गेले होते तराळ्यामध्ये, पण तराळ्यात डॉक्टरच नाही आहेत डोळ्यांचे, त्याच्यामुळे मग आता आम्हाला कणकवलीला जावं लागते.
मी आता अपॉइंटमेंट घेतली डॉक्टरांची आणि संध्याकाळी 6च्या नंतर आम्हाला निघायचं आहे. त्याच्यामुळे आता जे काही थोडंफार काम राहिलं ना घरातलं वगैरे ते सगळं आवरून घेणार. मी पण जाणार आहे, मला पण जायचं आहे. म्हणजे कणकवलीला जायचं म्हटलं ना की मला पण आवडतं. त्याच्यामुळे म्हणजे मी त्यांना आता फोन केला होता की काय झालं डॉक्टरांचं, अजून आलेत नाहीत ना दोघं जण, बराच वेळ झाला ना. तर ते थांबलेत पेट्रोल पंपवरती CNG भरतायत आणि CNG भरायला सध्या आमच्याकडे खूप लाईन असते. तर ते म्हणाले म्हटलं CNG कशाला, म्हटलं कणकवलीला जायचंय. आणि तेव्हा ते मला म्हणाले की डॉक्टर काही मिळाले नाही, आपल्याला कणकवलीला जावं लागेल डोळे चेकअप करायला. आणि त्याच्यामुळे मी लगेच मग हॉस्पिटलचं सगळं ऑनलाईन सर्च केलं, अपॉइंटमेंट घेतली कुणालसाठी, त्याचं नाव वगैरे पण दिलं आणि त्याचा नंबर पहिलाच आहे चेकअपसाठी. त्याच्यामुळे मग लवकर आम्हाला निघायचं आहे. आणि म्हणूनच म्हटलं मी पण जाईन, तेवढंच आपण म्हटलं फिरून येऊया. आणि आता घरातलं काम जे काही थोडंफार राहिलं ना ते म्हटलं पटपट आहे ना करून घेते, म्हणजे मला पण जायला मिळेल ना, तेवढाच आपला वेळ. म्हणजे मी काय खाऊ आणला वाघ्याशरूला, काय खाऊ आणला वाघ्याशरू? हे बघा आमचे चंटे पंटे, त्यांना सोडलं आत्ताच. जे काय खुश झाले होते दोघं जण, अशा उड्या मारत होते, अशा उड्या मारत होते. हां, झाडं मिळाली ना. सावड बघ कशी केले पावसाने. चला जे काही थोडंफार सामान आणलंय ते तुम्हाला, हे आपलं कुरिअर आलेलं आहे, झाडं आहेत त्याच्यामध्ये, ते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन, आता नाही दाखवत आहे. सध्या त्याला आता पाणी मारणं गरजेचं आहे. खोला पटापट, एकदम सगळे झाडं तुम्हाला दाखवणार नेक्स्ट टाईम. गरम बघ किती झालं. घरातलं काम आता मी आवरलं. आता थोड्या वेळाने आम्ही जेवणार आणि मग संध्याकाळी आम्ही जाणार कणकवलीला. बघूया जमलं तर तुम्हाला मी शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर करीन की आम्ही कणकवलीला गेल्यानंतर काय काय करणार ते. तर चला मग ताईनं, आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा, आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा आणि हाईपसुद्धा करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.